नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी या आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा मी महेंद्र घारे सर आपल्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत करतो। आज आपण चर्चा करूयात इयत्ता 10वी गणित भाग 2 चं 7वं प्रकरण महत्त्वमापन, त्यामधला सराव संच 7.3 जे आहे त्यामधली ही दुसरी व्हिडिओ आहे। कारण सराव संच 7.3 वरती आपण आधी चर्चा केली होती। 7.3 मध्ये आपण जवळपास प्रश्न क्रमांक पहिल्यापासून ते 9 पर्यंतचे जे प्रश्न आहेत ते आपण कालच्या आपल्या लेक्चर मध्ये बघितलेले आहेत। ओके, तर आज आपण 10वा 11वा 12वा 13वा 10 11 12 13 असे 4 जे प्रश्न आपले राहिलेले आहेत, मोठे आहेत जरासे आणि इम्पॉर्टंट आहेत, तर ते आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघूयात। तर पुढे जाण्याच्या अगोदर एक रिक्वेस्ट आहे, नवीन असाल आपल्या YouTube चॅनलवर आणि अजूनपर्यंत तुम्ही आमचा चॅनल सबस्क्राइब नसेल केला तर आत्ताच आपला चॅनल सबस्क्राइब करा आणि त्या बाजूला असलेलं बेलचं बटन दाबा, जेणेकरून आम्ही अपलोड केलेल्या प्रत्येक नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल। तर जाऊयात पुढे। आणखी महत्त्वाची गोष्ट, या अगोदर आपण सराव संच 7.1 7.2 7.3 चा काही भाग याच्या व्हिडिओ बनवलेले आहेत। आधीच्या व्हिडिओ जर तुम्ही नसतील बघितल्या तर या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन मध्ये जाऊन ज्या दिलेल्या लिंक आहेत त्यावर क्लिक करून आधीच्या व्हिडिओ तुम्ही बघू शकताय। त्याचबरोबर आपला एक व्हॉट्सअपचा ग्रुप आहे, त्याची लिंक सुद्धा व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन मध्ये आहे, तर व्हॉट्सअपचा ग्रुप जो आहे तो सुद्धा जॉईन करा। तर बघा मित्रांनो, हा जो आपल्याला प्रश्न दिसतोय प्रश्न क्रमांक 10वा, याच्यामध्ये आपल्याला काय करायचंय, वर्तुळ पाकळीची त्रिज्या 7 सेमी आहे। 10व्या प्रश्नात आहे वर्तुळ पाकळीची त्रिज्या 7 सेमी आहे। जर वर्तुळ पाकळीच्या कंसांची मापे पुढील प्रमाणे असतील तर त्या वर्तुळ पाकळ्यांची क्षेत्रफळे काढा। आता इथं पहिला प्रश्न जर आपण बघितलं, चला पहिल्याच्या बाबतीमध्ये थीटा बरोबर मला दिलाय 30 अंश। ओके, त्याच्यानंतर त्रिज्या तर बाबा या ठिकाणी 7च आहे। त्रिज्या किती बाबा, आर बरोबर किती 7 सेंटीमीटर आहे। तर मला वर्तुळ पाकळीचे क्षेत्रफळ काढायचे, तर एकदम सोपं आहे, सूत्र एकच आहे। वर्तुळ पाकळीच्या क्षेत्रफळाचं सूत्र, वर्तुळ पाकळीचे सोपा प्रश्न आहे क्षेत्रफळ, वर्तुळ पाकळीचे क्षेत्रफळ सूत्र काय बाबा आपलं, थीटा छेद 360 गुणिले पाय आर वर्ग हे सूत्र आहे। थीटा किती दिलाय 30 आहे, 30 भागिले 360 गुणिले पायची किंमत आहे 22/7 भागिले आर चा वर्ग, आर म्हणजे त्रिज्या, त्रिज्या 7 आहे, 7चा वर्ग म्हणजे 7 गुणिले 7। आता इथं काय काय कट होतोय, आता हा सगळा भाग आपल्या कॅल्क्युलेशनचा आहे, इथं कॅल्क्युलेशन करेक्ट पाहिजे। बघा 0 0 गेला, 3 1 3 3 2 6 इथं आले 12, 7 7 गेले। ओके, आता 12 आणि यांना दोघांना दोनाने भाग जाऊ शकतो, बेसक 12 बेक के बे बेक के बे। मग आता आपल्याकडे काय राहिलं, 11 7 77 भागिले 6। आता 77 भागिले 6, मग 6 ने आपल्याला काय करायचं, या ठिकाणी 77 ला भाग लावू, 6 भागिले 77, ठीक आहे, सॉरी 77 भागिले 6, 6 1 6, 7तून 6 गेला 1, वरून आले 7, 6 2 12, 17तून 12 गेले, आपल्याकडे राहिले 5, 1 0 घेतला, वर दिला पॉइंट, 6 8 48, परत 50 मधून 48 गेले 2, 6 3 18, परत 20 मधून 18 गेले 2, 6 3 18, हे पुढे जसं तसं चालत राहणार आहे। म्हणजे किती आलं, 12 पॉइंट आपल्याकडे किती आलं, जवळपास 83। आपण या ठिकाणी उत्तर लिहू, बरोबर 12.83 सेंटीमीटरचा वर्ग किंवा चौरस सेंटीमीटर असं आपण या ठिकाणी लिहू शकतो। तर अशा प्रकारे हा जो प्रश्न आहे त्या प्रश्नाकडे आपण बघू शकतो, एकदम सोपा प्रश्न आहे मित्रांनो। आता याच्यामध्ये दुसरा मुद्दा होता, दुसरा मुद्दा किती बाबा, थीटा बरोबर आता किती 210, मग तेच करायचं, वर्तुळ पाकळीचे क्षेत्रफळच काढायचं, वर्तुळ पाकळीचे क्षेत्रफळ, विषय तोच आहे, वर्तुळ पाकळीचे क्षेत्रफळच काढायचं सगळीकडे। काय बाबा, थीटा भागिले 360 गुणिले पाय आर चा वर्ग, थीटा किती आहे बाबा, आता 210 आहेत, भागिले 360 गुणिले पाय आर चा वर्ग, पायची किंमत 22/7, आर ची किंमत आर चा वर्ग 7 आहे म्हणून 7 गुणिले 7। आता इथे काय काय कट होईल बघा, कॅल्क्युलेशनचाच भाग आहे मित्रांनो, बाकी काय विषय नाही। 7 7 तर कट झाले, 0 0 तर कट झाले, 21 आणि 36 कितीच्या पाड्यात येतात बाबा, 3 7 21 आणि 3 1 3 3 2 6 म्हणजे 7/12। मग आता या ठिकाणी 22 आणि 12ला कितीने भाग जातो, 2 ने, बेसक 12 बेक के बे बेक के बे। मग आता वर कोण कोण उरला बाबा, वर जर तुम्ही विचार केला तर 7 गुणिले 11 77 गुणिले 7, 7 गुणिले 11 77 गुणिले 7 भागिले 6 एवढे उरले। आता 77 गुणिले 7 किती, 7 7 49 9, हातच्या आले 4, 7 7 49 50 51 52 53, ओके, 539 भागिले 6। आता 539 ला इथं 6 ने भाग लावून जे काय उत्तर येईल ते आपल्याला लिहायचंय। बघा या ठिकाणी 539 भागिले 6, 539 भागिले 6, बघा 6 6 36 6 8 48, बरं का, 6 8 48, 53 मधून 48 गेले, किती राहिले, 5 राहिले, वरून आले 9,
परत 6×48 6×9 54 आले. चला 6×9 54. 59 मधून 54 गेले 5, एक घेतला 0 वर दिला पॉईंट. परत 6×8 48. 50 मधून 48 गेले 2, एक 0 घेतला 6×3 18. 20 मधून 18 गेले 20 मधून 18 गेले 2, 2च्या पुढे परत 0 घेतला, परत 6×3 18 म्हणजे 89.83 जे आहे ते आपण या ठिकाणी लिहू शकतो. 89.83 सेंटीमीटरचा वर्ग. मित्रांनो काय मोठं काम नाही आहे, फक्त कॅल्क्युलेशनचा जो भाग आहे तो आपल्या इथं करेक्ट असला पाहिजे. गुणाकार, भागाकार, बेरीज, वजाबाकी जो काही भाग आहे. आता त्याच्यानंतर थिटा किती दिलाय बाबा पुढच्या गणितामध्ये जर आपण तिसऱ्यात बघितलं तर थिटा बरोबर काय 3 काटकोन दिले. 3 काटकोन म्हणजे 3 × 90, 9×3 27 अंश. थिटा किती झाला 270 अंश. थिटा 3 काटकोनचा अर्थ या ठिकाणी होतो 3 × 90. आता आपल्याला काय करायचंय, आपलं सूत्र वर्तुळ पाकळीचे क्षेत्रफळ. चला वर्तुळ पाकळीचे क्षेत्रफळ. बरं काय क्षेत्रफळ, थिटा छेद 360 × πr² वर्ग. बरं थिटा किती 270 भागिले 360 गुणिले पायची किंमत 22/7 गुणिले r² 7 × 7. चला इथे 7 कट झाले. ओके, त्याच्यानंतर हे 0 0 गेले. आता 27 आणि 36 कितीच्या पाड्यात येतात 9च्या. 9×3 27, 9×4 36 गुणिले 22 × 7 किती बाबा 22 × 7 करू. चला आता या ठिकाणी काय होतील 4 आणि 22 दोघांना सुद्धा कितीने भाग जाऊ शकतो, 2ने जाऊ शकतो. बघा 2 × 4 2 1 2. चला आता 11×3 33 गुणिले 7 भागिले 2. बरं 7×3 21 चे 1 हातच्या 2, 7×3 21 22 23 231 भागिले 2. आता 231 ला 2ने भाग लावा. बघा या ठिकाणी आपण भाग लावू, 2ने भाग लावू कितीला 231 ला. 2 1 2, 2तून 2 गेले 0 वरून आले 3, परत 2 1 2, 3तून 2 गेले 1 वरून आला 1. बरोबर 2 5 10. बरोबर 11तून 10 गेला 1, इथे घेतला पॉईंट, इथे घेतला 0. 2 5 10 किती आलं 115.5. मग इथं आपल्याकडे उत्तर येईल 115.5 सेमीचा वर्ग. हे झालं क्षेत्रफळ. तर 3 प्रश्न, एकाच प्रश्नात त्यांनी 3 उपप्रश्न विचारले होते. तिन्ही ठिकाणी वर्तुळ पाकळीचं क्षेत्रफळ काढायचं होतं. तिन्ही ठिकाणी त्रिज्या जी आहे ती समान होती 7 सेंटीमीटर आणि तिन्ही ठिकाणी फक्त थिटा जो आहे तो बदलत होता. प्रश्न सोपा आहे. परीक्षेला जर अशा प्रकारचा प्रश्न आला तर तो 3 मार्काला येईल. ओके, पुढचा प्रश्न बघा 11वा प्रश्न आता आपण बघूया त्या ठिकाणी. बरं 11वा 12वा 13वा असे 3 प्रश्न राहिलेत. तर 11वा प्रश्न जो आहे तो काय दिलाय बाबा, लघु वर्तुळ पाकळीचं या ठिकाणी आपल्याला क्षेत्रफळ दिले. बघा काय दिलंय, लघु वर्तुळ पाकळीचे क्षेत्रफळ म्हणजेच आपण म्हणू वर्तुळ पाकळीचे क्षेत्रफळ. वर्तुळ पाकळीचे क्षेत्रफळ या ठिकाणी आपल्याला दिलेलं आहे. ओके, हे जे क्षेत्रफळ आहे किती दिलंय 3.85 चौसेमी. ठीक आहे झालं. त्याच्यानंतर संगत केंद्रीय कोनाचं माप. केंद्रीय कोनाचं माप म्हणजे थिटा बरोबर 36 अंश. चला बाबा केंद्रीय कोनाचं माप दिलंय थिटा बरोबर 36 अंश. तर वर्तुळाची त्रिज्या, आता त्रिज्या काढायचे बरं का. आता प्रश्न आहे त्रिज्या काढायचे. मग आता आपल्याला दिलंय काय, वर्तुळ पाकळीचं क्षेत्रफळ आणि त्रिज्या काढायचे. त्रिज्या काढायचे असं स्पेसिफिक सूत्र नाहीये. मग आपण काय करू, वर्तुळ पाकळीचं जे क्षेत्रफळ आहे त्याच्या आधारावर त्रिज्या काढू. चला वर्तुळ पाकळीचे क्षेत्रफळ, वर्तुळ पाकळीचे क्षेत्रफळ. चला वर्तुळ पाकळीचं क्षेत्रफळ किती दिले 3.85. आता वर्तुळ पाकळीच्या क्षेत्रफळाचं इथं सूत्र लिहू, थिटा भागिले 360 गुणिले πr² बरोबर 3.85. थिटा किती 36 भागिले 360. पायाची किंमत किती 22/7 गुणिले r². आता r ची किंमत काढायचीच, मग r² आपल्या जाग्यावर बरोबर 3.85. 36 1 36, 36 10 360. ओके, मग आता काय करू, हे 10 भागिले बरोबर चिन्हाच्या पलीकडे गेले गुणिले झाले. मग 22r भागिले 7, 22r² भागिले 7 बरोबर किती, किंवा असं लिहा 22/7 गुणिले r² बरोबर 3.85 गुणिले 10. 3.85 ला 10 जर गुणलं तर आपल्याकडे किती आलं 38.5 येतील. बरोबर, म्हणून 22/7 r² बरोबर 38.5. आता आपण कोणाची किंमत काढू, r ची.
मग आर वर्गला आपल्या जागेवर ठेवू, 38.5 आपल्या जागेवर गुणिले हा 7 भागिले वर गेला गुणिले 22 वर इकडे आले खाली. ओके, आता या दोघांचा गुणाकार करा, नंतर 22ने भाग लावा, किंवा आपण काय करू अगोदर ह्या 38.5 ला 22ने भाग लावून बघूयात आपल्याला काय मिळते. 38.5 ला समजा मी 22ने भाग लावला. ओके, तर 22ने भाग लावल्यावर काय उत्तर येईल बाबा, 22च्या पाड्यात 38 येतात का, नाही येत. ठीक आहे, तर आता हा भाग लावू, 22 एक्के 22. बरं, आता 38 मधून 22 गेले किती राहिले, 8तून 2 गेले 6 आणि 3 मधून 2 गेला 1, आपल्याकडं 16 राहिले. वरून हा जो पॉईंट आहे तिथं वर लिहू आणि हे 5 आले खाली. आता 22च्या पाड्यामध्ये 165 येतात का, नाही येत. आता 22च्या 22 7 154 येतात, 22 7 154 येतात. 5तून 4 गेले 1, 6तून 5 गेला 1, 1 घेतला 0 आणि 22 पंचे आपल्याकडे किती येतात, 110 येतात. म्हणजे 1.75 येईल. मग आता 1.75 गुणिले 7 यांचा आता गुणाकार करू आपण. ओके, 1.75 गुणिले 7, 7 5 35 5 हातच्या आले 3, 7 7 49 50 51 52 2 हातच्या आले 5, 7 1 7 आणि 5 12, किती 2 घरं सोडून पॉईंट. आरचा वर्ग बरोबर 12.25. आता 12.25 म्हणजे 1225 कितीचा वर्ग आहे, 35चा. बरं का, 35चा जर तुम्ही वर्ग केला तर किती येतं, 5चा वर्ग 25 आणि 3 चौक 12. 1225 हा 35चा वर्ग आहे. म्हणजे 1225चा वर्गमूळ किती, 35. फक्त 3.5 येतील, कारण इथे 2 घरं सोडून पॉईंट आहे ना, म्हणून आर बरोबर किती आलं, 3.5 सेमी. अशा प्रकारे आपण ही त्रिज्या काढू शकतो, 3.5 सेमी. तर अशा प्रकारे आपण हे कॅल्क्युलेशन करू शकतो. तर अशा प्रकारे हा प्रश्न आपण सोडू शकतो, 11वा प्रश्न. यानंतर आपली गाडी आपण वळवूयात 12व्या प्रश्नाकडे. 12वा प्रश्न जरासा मोठा दिसतोय, पण काय टेन्शन घ्यायचं नाही. बघा, आकृतीमध्ये चौकोन PQRS हा एक आयत आहे. आयतामध्ये मला PQ दिले, PQ किती दिले बाबा, 14 सेमी, 14 सेंटीमीटर दिले. QR 21 सेमी, QR कुठे गेला, Q पासून R पर्यंतचं हे डिस्टन्स आहे ते 21 सेंटीमीटर आहे. बघा, QR जे आहे ते 21 सेंटीमीटर आहे. ओके, तर याच्यावरून आकृतीत दाखवलेलं XYZ या प्रत्येक भागाचं क्षेत्रफळ, Xचं, Yचं आणि Zचं. आता यामध्ये जर आपण एक विचार केला थोडासा, तर बघा एकदम प्रॅक्टिकली जरा बघा. आता याच्यामध्ये मला ही जर 14 आहे, बघा PQ 14 तर QA पण किती आली, 14 आली. QA 14 आणि QR जर का माझ्याकडे 21 सेमी असेल तर AR किती झाली बघा. बघा, AR बरोबर किती झाली बाबा, AR बरोबर काय, QR वजा QA बरोबर. QR किती 21 वजा QA किती 14, 21तून 14 गेले 7, म्हणजे AR बरोबर किती आले, 7 सेंटीमीटर आले. बरोबर. आता याच्यामध्ये आपण बघा, आता आपण पहिलं काय करू, XYZ. X म्हणजे ही वर्तुळ पाकळी. आता सगळीकडे θ 90 आहे, इथं θ 90 आहे, इथं त्रिज्या 14 आहे, इथं त्रिज्या 7 आहे. 14 घेऊन इथं या वर्तुळ पाकळीचं क्षेत्रफळ काढू शकतो आपण, या वर्तुळ पाकळीचं. पण झेडचं कसं काढायचं, संपूर्ण चौकोनाचं क्षेत्रफळ काढायचं आणि त्याच्यातून ह्या X वाल्या वर्तुळ पाकळीचं आणि Y वाल्या वर्तुळ पाकळीचं क्षेत्रफळ वजा केलं की आपल्याला झेडचं मिळेल. मग आपण काय करू, पहिले एकदा एक टप्प्याटप्प्याने आपण काम करू आणि Xचं क्षेत्रफळ काढू. बरं का, आता मी तुम्हाला शॉर्टकटमध्ये पटापट सांगतो. Xचं क्षेत्रफळ, आता Xचं क्षेत्रफळ म्हणजे काय बाबा, या प्रत्येक भागाचं क्षेत्रफळ. म्हणजे चला आपण एरिया ऑफ X म्हणू. एरिया ऑफ X म्हणजेच काय, एरिया ऑफ PQA. बघा, एरिया ऑफ X किंवा बाबा X बरोबर एरिया ऑफ QPA या वर्तुळ पाकळीचं क्षेत्रफळ काय असतं, θ/360 गुणिले पाय आरचा वर्ग. हे वर्तुळ पाकळीचं क्षेत्रफळ काढायचं सूत्र आहे. मी गाडी अशीच नेतो, पटापट होईल. आता θ किती बाबा माझ्याकडं, θ कुठं गेला माझा, θ कुठं गेला, θ 90 आहे या ठिकाणी. θ इथं 90 असणार, θ भागिले 360, कारण हा आयत आहे. बरोबर, आयत असल्यामुळे इथं प्रत्येक कोण 90 मापाचा, गुणिले पायाची किंमत 22/7 गुणिले आरचा वर्ग. आरची किंमत किती बाबा, इथं 14 आहे, PQ 14, याच्यासाठी आर किती 14, 14 गुणिले 14. आता हे कॅल्क्युलेशन करून उत्तर काढू आपण. बघा, या ठिकाणी 9 1 9, 9 चौक 36, 7 1 7, 7 2 14. बरोबर. आता या ठिकाणी परत बे 1 बे, बे 2 4. बरोबर, असा एक भाग जाऊ शकतो. बरं का, बे 1 बे, बे 2 4 आणि 2 आणि 22ला भाग लावला, बे 1 बे आणि इथं 11, म्हणजे किती आला, 11 गुणिले 4. शेवटी मला काय मिळणार आहे उत्तर, 11 गुणिले 14. 4 नाही तर 11 गुणिले 14. 11 गुणिले 14 किती, 11 चौक 44 चे 4, हातच्याला आले 4, 11 1 11, 12 13 14 15,
किती आलं 154 सेमीचा वर्ग. हे कोणाचं क्षेत्रफळ आलं? एक्सचं क्षेत्रफळ. ओके. आता आपण काय करू? वायचं क्षेत्रफळ काढू. या दोनाला मी जरा दुसरीकडे लिहितो व्यवस्थित, म्हणजे जागा आपल्याला वाचेल. 2 इथे लिहितो. ओके. याच्यानंतर आता आपण वायचं क्षेत्रफळ काढू. चला, वाय बरोबर एरिया ऑफ आर ए बी या वर्तुळ पाकळीचं क्षेत्रफळ. आर ए बी काय सूत्र? थीटा भागिले 360 गुणिले पाय आरचा वर्ग. ओके. थीटा किती आहे? माझ्याकडे 90 आहे. 90 भागिले 360 गुणिले पाय आरचा वर्ग. पायाची किंमत 22/7, आरचा वर्ग म्हणजे 7 गुणिले 7. बरोबर. आता इथे काय काय कट होईल बाबा? 7 गेले. बरोबर. 9 1 9, 9 चौक 36 आले. ओके. आता इथं या दोघांचा गुणाकार भागिले 4 करा. बघा 22 7 किती? 154 भागिले किती करायचे आपल्याला? 4 करायचे. ओके. 154ला 4ने भाग लावूयात. 154 भागिले 4. 4 1 4, 4 त्रिक 12. ओके. 15तून 12 गेले आपल्याकडे किती आले? 3. ओके. आणि हे 4 बरोबर. 4 8 32. आता 34तून 32 गेले 2. इथं पॉईंट घेतला, इथं 0 घेतला आणि 4 5 20 किती? 38.5. इथं आलं 38.5 सेमीचा वर्ग. ओके. तर अशा प्रकारे या दोन गोष्टी आल्या. आता विषय काय माहिती आहे का? इथं या एक्सचं क्षेत्रफळ मला मिळालं. ते किती मिळालं बाबा? 154. आणि वायचं जे क्षेत्रफळ आहे ते मला किती मिळालं बाबा? 38.5. आता झेडचं काढायचं आहे. आता या झेडचं क्षेत्रफळ काढण्यासाठी मला या चौकोनाच्या आयताच्या क्षेत्रफळाचं मधून बघा एरिया ऑफ चौकोन कुठला? PQRS याचं क्षेत्रफळ काढू. काय? लांबी गुणिले रुंदी. PQ गुणिले QR करू आपण. PQ गुणिले QR बरोबर किती? लांबी किती आहे बाबा? PQ किती? रुंदी 14 आणि लांबी किती? 21. 14 गुणिले 21. बरं. आता 14 1 14चे 4 हातच्या आला 1. 14 दुने 28 आणि 1 29. 294 सेमीचा वर्ग, सेंटीमीटरचा स्क्वेअर. आता आपलं मेन टार्गेट काय? झेडचं क्षेत्रफळ काढायचं. झेड एरिया ऑफ झेड आपण म्हणू. बरोबर किती? या चौरसाच्या क्षेत्रफळामधून एरिया ऑफ क्वाड्रिलेटरल PQRS याच्यामधून एक्स आणि वाय यांची क्षेत्रफळ वजा करायची. ठीक आहे. मग बघा बरोबर चौरसाचं क्षेत्रफळ 294, त्याच्यातून आपल्याला वजा किती करायचं? 154 154 आणि -38.5. ठीक आहे. आता हे कॅल्क्युलेशन आपण करू. 294 आपल्या जाग्यावर, इथं मायनस मायनस प्लस होणार. 154 + 38 किती झाले? 0.5. हे 0.5 आपल्या जाग्यावरती. 8 आणि 4 12चे 2 आपल्या जाग्यावर. हातच्या आला 1. 5 आणि 1 6 7 8 9. 192.5 आलं. किती? 192.5. आता ही वजाबाकी करा. 294 294 मधून 192.5 वजा करायचं. बरोबर. इथं घेतला 0. 10तून 5 गेले 5. हातच्या आला 1. 4तून 3 गेला 1. 9तून 9 गेला 0. 101.5 आपल्याकडे या ठिकाणी उत्तर येईल. ठीक आहे. 101.5. 101.5 म्हणजे 50 लिहिलं तरी चालेल. सेंटीमीटरचा स्क्वेअर, सेंटीमीटरचा वर्ग. तर अशा प्रकारे आपण हा प्रश्न सोडू शकतो. म्हणजे एक्सचं क्षेत्रफळ काढण्यासाठी वर्तुळ पाकळीचं क्षेत्रफळ वापरलं, वायचं पण काढण्यासाठी वर्तुळ पाकळीचं, नंतर ह्या चौकोनाचं क्षेत्रफळ काढलं आणि त्याच्यामधून एक्स आणि वायची क्षेत्रफळ ज्यावेळेस आपण वजा करू त्यावेळेस मला झेडचं क्षेत्रफळ मिळेल. आता शेवटचा जो 13वा प्रश्न आहे यामधला तो आपण बघूयात. बघा शेवटचा जो प्रश्न आहे सोपा आहे. याच्यात मला वेगवेगळे प्रश्न विचारलेत. बघा पहिला प्रश्न मला काय विचारलाय? एरिया ऑफ त्रिकोण LMN. आता याच्यात सांगितलं की हा समभुज त्रिकोण आहे. LM बरोबर 14. आता याच्यामध्ये L आणि M पर्यंतचे जे अंतर आहे ते 14 आहे. LM किती? 14. म्हणजे प्रत्येक बाजू किती बाबा? 14 आहे. आता त्याच्यानंतर या सगळ्या गोष्टींचे बाजू 14 आहे आणि पुढे काय दिले की प्रत्येक शिरोबिंदू केंद्र मानून 7 सेमी त्रिज्या घेऊन आकृतीत दाखवल्याप्रमाणे 3 वर्तुळ पाकळी आहेत. आता याला जर मी केंद्र म्हटलं तर इथं ही 7 सेंटीमीटर असलेली एक वर्तुळ पाकळी अशी. बरोबर. ही दुसरी वर्तुळ पाकळी जी 7 सेंटीमीटर असलेली आणि तिसरी वर्तुळ पाकळी. ओके. आता मला काय करायचं आहे? इथं त्यांनी सांगितलं पहिलं एरिया ऑफ ट्रायंगल LMN. चला मी पहिलं काढतो एरिया ऑफ ट्रायंगल LMN. तर याचं सूत्र काय की बघा हा समभुज त्रिकोण. इथं काय सांगितलं की समभुज त्रिकोण आहे. समभुज त्रिकोणाचं क्षेत्रफळ जे आहे, आता इथं वर्गमुळात 3ची किंमत दिली का? नाही दिलेली. मग वर्गमुळात 13ची किंमत प्रश्नात दिलेली आहे का? नाही दिलेली आहे. ओके. बघा इथं वर्गमुळात
3ची किंमत दिली नाही, पण ती 1.72 वगैरे, मी जरा चेक करतो त्याची किंमत किती आहे का आपल्याला घ्यायची का नाही. 1.73 का 72 असते आपल्याकडं. ठीक आहे, 1.73 घ्या. एक चेक करू, कारण काही किंमत चुकली नाही पाहिजे आपली. 1.73 हा पुढच्या ह्याच्यात आहे. वर्गमुळात 2 वर्गमुळात 3 कुठे गेला. हा 1.73 वर्गमुळात 3ची किंमत किती असते. 1.73 असते. लक्षात घ्या, ही घ्यायची जर दिलेली नसेल तर. आता या ठिकाणी याचं सूत्र काय, कुठल्याही समभुज त्रिकोणाचं क्षेत्रफळ काढायचं सूत्र वर्गमुळात 3/4 गुणिले बाजूचा वर्ग. बाजूचा वर्ग हे सूत्र आहे. बरोबर. वर्गमुळात 3 आपल्या जाग्यावर भागिले 4 आपल्या जाग्यावर गुणिले बाजूचा वर्ग. आता इथं बाजू किती दिले बघा, या ठिकाणी प्रत्येक याच्यामध्ये बाजू जी आपल्याला दिलेली आहे समभुज त्रिकोण आहे आणि LM 14, ही LM 14 आहे, म्हणजे बाजू किती 14 आली. ठीक आहे, मग आता इथं लिहू 14 बाजूचा वर्ग म्हणजे 14 गुणिले 14. बरोबर. आता काय करू, वर्गमुळात 3 पहिला मुद्दा. 4 एके 4 बघा, 4 एके 4 4 तर भाग जाणार नाही आपल्याकडे, किंवा चला 14 गुणिले 14 इथं करून टाकू आणि 14 गुणिले 14 आणि इथं भागिले 4 लिहू आपण आपल्या पद्धतीने करू. बरोबर. वर्गमुळात 3 गुणिले 196 भागिले 4. बरोबर. आता 196ला 4ने भाग जातो का बघा. 4 चौक 16, 19 16 गेले 3, वरून आले 6, 4 9 36, किती आले 49 आले. मग वर्गमुळात 3 गुणिले 49, 4ने भाग लावला तर. आता वर्गमुळात 3 म्हणजे 1.73 गुणिले 49. आता हा गुणाकार बघा किती येतो, 1.73 गुणिले 49, 1.73 × 49 हा गुणाकार करा. 9 त्रिक 27चे 7 4 आले 2, 9 7 63 64 65चे 5 4 आले 6, 9 1 9 आणि 6 15, 1 0 घेतला. 4 त्रिक 12चे 2 हातच्याला आला 1, 4 7 28 28 आणि 1 किती झाले 29 हातच्याला आले 2, 4 1 4 4 आणि 2 6, किती आलं 7 7 9 आणि 5 14चे 4 हातच्याला आला 1, 6 आणि 1 7 8, 1 2 घरं सोडून पॉईंट 84.77 या ठिकाणी आलेला आहे. तर इथे लिहा 84.77 सेंटीमीटरचा वर्ग. हे काय झालं, या समभुज त्रिकोणाचं क्षेत्रफळ. आता आपण काय करू, आता आपल्याला सांगितलेलं आहे की पुढचा मुद्दा दुसरा, एका वर्तुळ पाकळीचे क्षेत्रफळ. आता यामध्ये जर आपण बघितलं तर इथं या त्रिकोणामध्ये प्रत्येक कोण 60 अंश मापाचा असतो. तर ह्या एका वर्तुळ पाकळीचा आपण काय करू, क्षेत्रफळ काढू. ओके, वर्तुळ पाकळीचे क्षेत्रफळ. एका वर्तुळ पाकळीचे क्षेत्रफळ इथे लिहू, एका वर्तुळ पाकळीचे क्षेत्रफळ. याला आपण म्हणू A1. एका वर्तुळ पाकळीच्या क्षेत्रफळाला आपण म्हणू A1. ओके, ते काय झालं, θ/360 गुणिले πr वर्ग वर्तुळ पाकळीच्या क्षेत्रफळाचं सूत्र. थीटा किती इथं 60, कारण समभुज त्रिकोणाच्या प्रत्येक कोन जो आहे तो 60 अंशाचा असतो, एकरूप असतो आणि 60 अंशाचा. मग 60 भागिले 360 गुणिले पायाची किंमत 22/7 आणि गुणिले r चा वर्ग. r ची किंमत 7 आहे म्हणून 7 गुणिले 7, कारण इथं सांगितलं की बाबा r ची किंमत 7 आहे. त्रिज्या किती 7 आहे, प्रत्येक वर्तुळ पाकळीची त्रिज्या 7, म्हणजे r ची किंमत आपल्याला इथे दिली 7. ओके, आता याच्यानंतर बघा काय येईल कॅल्क्युलेशन, 6 1 6 6 6 36. ओके, आणि त्याच्यानंतर इथं 7 आणि 7 कट होतील. ओके, आता बघा 22 7 किती 154, 154 भागिले 6 म्हणजे आपल्याकडे A1 जे आहे ते किती आलं 154 भागिले 6 म्हणजे किती 154ला 6ने भाग लावा, 6 दुने 12, 15तून 12 गेले 3, वरून आले 4, 6 पंचे 30, 4 आला पॉईंट घेतला 0 घेतला, त्याच्यानंतर 6 6 36, परत 4 आणि 0 परत 6 6 36 म्हणजे 25.66. म्हणजे या ठिकाणी 25.666 वाढत जाणार, म्हणून आपण काय करू 25.67 सेंटीमीटरचा वर्ग. हे काय झालं एका वर्तुळ पाकळीचे क्षेत्रफळ झालं. ठीक आहे, एका वर्तुळ पाकळीचे क्षेत्रफळ. आता मला प्रश्न काय विचारला, आता इथं बघा ना, इथं काही वेळेस आहे ना काही कॅल्क्युलेशन जे आहेत ते थोडेसे इकडे तिकडं होत राहतील. म्हणजे काही मुलं काय करतील 25.66 घेतील, काही मुलं 25.7 घेतील डायरेक्ट, काही मुलं 25.67 घेतील, तर ते होऊ शकतं, काय प्रॉब्लेम नाही. आता तिसरा जो मुद्दा आहे त्या तिसऱ्या मुद्द्याकडे आपण जाऊया. तिसरा जो प्रश्न आहे त्याच्याकडे आपण वळू. तिसरा प्रश्न काय आहे की
3 वर्तुळ पाकळ्यांचे एकूण क्षेत्रफळ, 3 वर्तुळ पाकळ्यांचे 3 वर्तुळ पाकळ्यांचे एकूण क्षेत्रफळ, एकूण क्षेत्रफळ याला आपण A2 म्हणू. ओके, आता A2 बरोबर मला सांगा एका वर्तुळ पाकळीचं जे क्षेत्रफळ आहे ते किती होतं, 25.67. आणि या तिन्ही वर्तुळ पाकळ्या ज्या आहेत, या तिन्ही 1 नंबरची वर्तुळ पाकळी, 2 नंबरची, 3 नंबरची सारख्या आहेत. त्रिज्या पण 7 आहे, थीटा पण 60 आहे, 60 आहे. मग आता या तिघांचं तिन्ही वर्तुळ पाकळ्यांचं एकूण क्षेत्रफळ म्हणजे काय, तिघांची बेरीज. एकीचं जर का 25.67 आहे तर तिघींचं काय येणार, 3 गुणिले 25.67. बरं, 3 गुणिले 25.67 किंवा या ठिकाणी हा ठीक आहे 3 गुणिले 25.67 किंवा असंही आणखी एक वेगळं कॅल्क्युलेशन या ठिकाणी आपल्याला करता येऊ शकतं. पण ठीक आहे, या ठिकाणी आता मी असंच करतो किंवा असंही एखादा करू शकतो, 154.6 गुणिले 3 असंही करू शकतो. ठीक आहे, असंही चालू शकतो. पण ठीक आहे, आपण अशा प्रकारे घेऊयात. 25.67 गुणिले 3 असं करू आपण. बघा का, 3 7 21 1 हातच्या आलेले 2, 3 6 18 19 20 0 हातच्या आलेले 2, 3 5 एक पॉईंट दिला, 3 5 15 15 आणि 2 झाले 17 हातच्या आलेला 1, 3 2 6 आणि 1 7 77.01 किती आलं, 77.01 सेंटीमीटरचा वर्ग. हे झालं आपलं A2. ठीक आहे, आता या ठिकाणी काय काय आलं बघा, आपण 3 गोष्टी काढल्या. पहिली गोष्ट म्हणजे त्रिकोणाचं क्षेत्रफळ काढलं, दुसरी गोष्ट एका वर्तुळ पाकळीचं क्षेत्रफळ काढलं जे आलं 25.67, आणि तिसरी गोष्ट म्हणजे 3 वर्तुळ पाकळ्यांचं क्षेत्रफळ. एका वर्तुळ पाकळीचं क्षेत्रफळ किती होतं, 25.67, मग तिघांचं किती, 3 गुणिले 25.67. आता या ठिकाणी चौथा एक मुद्दा आहे, तो काय सांगितलाय की रेखांकित भागाचे म्हणजे हा जो रेखांकित भाग जो दिसतोय याचं क्षेत्रफळ काय येईल, या त्रिकोणाच्या संपूर्ण त्रिकोण जो आहे त्याच्या क्षेत्रफळामधून म्हणजे 84.77 या क्षेत्रफळामधून आपल्याला काय करावं लागणार आहे, या तीनही वर्तुळ पाकळ्यांचं क्षेत्रफळ वजा करावं लागणार आहे. ओके, मग बघा छायांकित भागाचे क्षेत्रफळ, छायांकित भागाचे क्षेत्रफळ बरोबर काय बाबा, एरिया ऑफ त्रिकोण LMN. हा जो त्रिकोण आहे याच्या क्षेत्रफळामधून वजा करावं लागणार आहे A2 म्हणजे 3 वर्तुळ पाकळ्यांचं क्षेत्रफळ. ओके, त्रिकोणाच्या क्षेत्रफळामधून आपल्याला ह्या 3 वर्तुळ पाकळ्यांचं क्षेत्रफळ वजा करावं लागणार आहे. त्रिकोणाचं क्षेत्रफळ किती, 84.77 आलं होतं, त्याच्यातून 77.01 काय करायचं, वजा करायचं. बरं का, 84.77 मधून 77.01 वजा करायचं. बघा 84.77 मधून 77.01, 7तून 1 गेले 6, 7तून 0 गेले 7. ओके, 76 आले. 14तून 7 गेले 7, इथं आजच्या आला 1 आणि इथं आलं 0, 7.76 सेंटीमीटरचा वर्ग. तर अशा प्रकारे हा जो प्रश्न आहे मित्रांनो तो आपण सोडवू शकतो. 7.76 किंवा काही मुलांचा 7.86 वगैरे येऊ शकतं, पण काय हरकत नाही. अशा प्रकारे आपल्याला हा प्रश्न सोडवता येऊ शकतो 13वा. तर मित्रांनो 13 प्रश्न झालेत सराव संच 7.3चे आणि 13च प्रश्न होते. पहिल्या व्हिडिओमध्ये आपण जवळपास काही प्रश्न बघितले होते, 9 पर्यंतचे प्रश्न आणि 10, 11, 12, 13 हे 4 प्रश्न आजच्या व्हिडिओमध्ये बघितलेत. तर नक्कीच तुम्हाला मित्रांनो व्हिडिओ आवडले असेल तर व्हिडिओला लाईक करा, नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून त्या बाजूला असलेलं बेलचं बटन दाबायला विसरू नका, जेणेकरून आम्ही अपलोड केलेल्या प्रत्येक नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल. ओके मित्रांनो, बाय सर्वांना, धन्यवाद. तर नमस्कार मित्रांनो, आपल्या वेबसाईटवरती जाऊन तुम्ही कशा प्रकारे नोट्स बघू शकताय, त्याचबरोबर जुन्या प्रश्नपत्रिका बघू शकताय, त्याचबरोबर ऑनलाईन टेस्टसुद्धा देऊ शकताय. एक इम्पॉर्टंट वेबसाईट आहे, खास आपल्यासाठी बनवलेली आहे. आता 10वीला असाल तर काय करायचं, गुगलवर जायचं आणि गुगलवर जाऊन क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी असं टाकायचं, क्रिएटिव्ह मॅथ मराठी असं टाकायचं आहे. आणि त्यानंतर तिथे आपल्याला काय करायचं, एंटर करायचं. एंटर केल्यानंतर बघा इथे तुम्ही लक्ष द्या, इथं जे क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी वर लिहिलं आहे, खालच्या लिंकवर नका क्लिक करू, आपण वर क्लिक करूया. ओके, इथं क्लिक करायचं आणि इथे क्लिक केल्यानंतर काय होईल माहिती आहे का, बघा इथे क्लिक केल्यानंतर आपण आपल्या वेबसाईटवरती याल. आता इथं आल्यानंतर बघा इथं तुम्हाला काय काय मिळेल. पहिली गोष्ट, जुन्या प्रश्नपत्रिका पाहिजे असेल तर इथं क्लिक करा, इथं दिसते बघा. IMP नोट्स हवं असेल तर इथं क्लिक करा. ऑनलाईन प्रश्नपत्रिका जर तुम्हाला द्यायच्या असतील, ऑनलाईन टेस्ट द्यायचं असेल तर इथं क्लिक करा. इथं क्लिक केल्यावर सध्या तुम्हाला गणिताच्याच दिसतील प्रश्नपत्रिका, परंतु हळूहळू इतर विषयांच्या सुद्धा अपडेट होतील.
ठीक आहे. तर या 3 गोष्टी तुमच्यासाठी आहेत आणि जर खाली आलात तर खाली आल्यानंतर इथे बघा बाकी इतर गणिताच्या सर्व विषयांच्या गणिताच्या सर्व प्रकरणांच्या गणित भाग 1 आणि गणित भाग 2च्या प्रश्नपत्रिका सर्व प्रकरणांच्या सर्व सराव संचांच्या व्हिडिओ तुम्हाला इथे मिळेल. परंतु इथे चेक करा नक्कीच, इथं बराच इम्पॉर्टंट कंटेंट तुमच्यासाठी आहे. ओके. तर मित्रांनो आत्ता लगेच तुम्ही गुगलवरती जा आणि क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी क्लिक करून आपल्या वेबसाईटवरती जाऊन या सगळ्या एज्युकेशनल मटेरियलचा लाभ घ्या. ओके मित्रांनो, धन्यवाद सर्वांना. बाय.